नमस्कार, मी दीपक सोनवणे. इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलतर्फे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आपण आज अंकोलविषयी माहिती घेणार आहोत. हे अंकोल हा वृक्ष आहे. ह्या वनस्पतीत, ह्या वृक्षामध्ये काही दैवी शक्ती आहेत असा काही आदिवासी लोकांचा समज आहे आणि तो कदाचित असावाही, कारण केवळ आदिवासीच नाही पण जे निसर्गप्रेमी आहेत आणि जे वनस्पतीचे अभ्यासक आहेत किंवा जे आयुर्वेदामधले तज्ज्ञ आहेत किंवा जे वैदू लोक जे आहेत, जी म्हणजे पारंपरिक औषधांमध्ये किंवा ह्या आजारांवर जी कामं करतात, त्यांच्या दृष्टिकोनातून हा अतिशय महत्त्वाचा वृक्ष आहे. साधारण चांगला वाढणारा हा वृक्ष, याची बिया या अतिशय महत्त्वाच्या धरल्या जातात. बियांपासून तेल निघतं. तेल अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल आणि बऱ्याच याच्यासाठी, मसाज वगैरेसाठी वापरलं जातं, केसांसाठी वापरलं जातं. ऐकण्यात असंही आहे की केस उडालेले असतील, टक्कल पडलेला असेल तरी त्या बियांचं तेल हे चालतं. आता ह्याला जे दैवी महत्त्व मानलं जातं त्याचं अजून तसं काही व्यवस्थित कारण समोर आलेलं नाही आहे, पण बऱ्याच ठिकाणी याला पुजताना मी बघितलेलं आहे. पूर्वी जायकवाडी धरणाजवळ तिथं एक झाड होतं. ते झाड माझ्या पाहण्यात आहे, पण नंतर गेलो त्यावेळेस ते झाड काढलेलं होतं. तर हा वृक्ष प्रत्येक गावासाठी एक महत्त्वाचा वृक्ष माझ्या दृष्टिकोनातनं तो असा आहे की प्रत्येक स्मशानभूमीत या झाडाची लागवड व्हावी. कारण या झाडावर कावळे जास्त असतात आणि कावळे जास्त असल्यामुळे जे श्राद्ध वगैरे म्हणतो त्यावेळेस घासाला कावळा शिवला पाहिजे. या झाडावर कावळे जास्त असल्यामुळे ही झाड त्यांनी लावावीत. तसं वातावरणाला हे अतिशय पोषक झाड आहे. याचे बिया, पानं, फुलांनाही सुगंध आहे, पण तो वापरला तर त्याचा सुद्धा आयुर्वेदात बऱ्याच ठिकाणी त्याचा उपयोग होतो. मात्र आदिवासी लोक याचा जेवढा उपयोग करतात तेवढा आयुर्वेदात हे दिसत नाही. आयुर्वेदात फक्त बी आणि बियाचं तेल हे वापरलं जातं. ते पाहण्यात आहे. या झाडांच्या माहिती योग्य वाटली, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि झाडांची माहिती कुठेतरी संकलित करा. त्याचाही अभ्यास करत राहा, जेणेकरून आपल्याला पुढच्या पिढीला हा अमूल्य ठेवा जो आहे आपल्याला तो जपता येईल. धन्यवाद.